आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर, काल बोलल्याप्रमाणे आलोय मी सर। आता तरी सांगा डिग्रीचं प्रमाणपत्र कसं मिळेल ते? कुठून आलात? काय गावाला नाव युग आहे का नाही? गुळूम, जिल्हा सातारा। काय करणार हो डिग्रीचं प्रमाणपत्र घेऊन? माझ्या बायकोला पुढे काहीतरी करता येईल म्हणून घ्यायचं होतं सर। वा, हुशारात। पण ते प्रमाणपत्र कसं असतं माहिती का तुम्हाला? हा, म्हणजे ते सगळं कोर्स पूर्ण झालाय म्हणून सही शिक्का देतात। अरे वा 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 वा, हुशारच आहात की तुम्ही। चांगलाच अभ्यास केलाय। सर, प्रमाणपत्रासाठी काय करावं लागेल सांगा ना। हा, ते राहिलंच की। तुम्ही एक काम करा, तिथं जाऊन उभं राहा। तुम्हाला मी एक फॉर्म देतो। पैसे वगैरे आणलेत का? हो, आणले, सगळं आणलंय। फक्त फॉर्म कसा भरायचा ते माहित नाही। अभ्यास कमी पडला वाटतं। आता फॉर्म कसा भरायचा हे पण आता आम्हीच शिकवायचं का? सर, तुम्ही सांगाल ते सगळं करीन मी। तुम्ही फक्त सांगा ना कसा भरायचा फॉर्म। सांगितलं ना, आधी तिथे जाऊन उभा राहा। अहो, माझं काम उरकलं की मग आपण बोलू। जावा। नाना, तुम्ही इथं कुठं? आणि असे मळकी कपडे घालून आणि पिशवी घेऊन कुठं चाललात? ते हरिभाऊच्या शेतात जायचे, त्याच्या विहिरीवरचा पंप आहे ना दुरुस्त करायचे। पंप दुरुस्ती तुम्ही कधी शिकलात? अगं त्याला काय लागते वे? एक दोन जण सराईत कामगार आहेत ना, त्यांच्या हाताखाली गेले ना की सगळं कळते बघ। मला लाईटवरच्या सगळ्या मशीनी ना दुरुस्त करता येतात बघ। होय नाना, अशी एक पण गोष्ट नाही जी तुम्हाला जमत नाही। तुम्ही लय हुशार आहे। अगं आमची पिढीच हुशार होती बघ। कामासाठी कोणावर अवलंबून राहायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळं शिकलो बघ। बरं नाना, तुमचं काम झालं ना की घरी येऊन चहा पिऊन जा। हा, धनुदीदी पण येणार आहे। अगं नको, रानात काम केल्यावर आहे ना सगळे कपडे ना मातीने मागतात, अशा अवतारात नको। नाना, असं काय करता? गावची माती काय नवीन आहे का आपल्याला? बरं, घराच्या शेजारी आलात आणि चहा पिऊन नाही गेलात, हे जर दादाला कळलं ना तर आधी मला ओरडल आणि मग तुम्हाला पण ओरडल। त्यामुळे तुम्हाला चहा प्यावाच लागेल। आता सूर्याचं भ्या घातल्यावर यावंच लागेल की। आता काम उरकतो पहिलं आणि जाताना येऊन जातो, ठीक आहे? येते। नाना, काय झालं? अरे साप चावलाय। काय सांगतोस का? घाबरू नको, तू सूर्याला आणि कळू नको, जा बरोबर। जा नको। धनुदीदी, पिशवी धर की आता तरी। आलं की घरात पिशवी धरून काय करू? मागच आता वड्या परत मला। कसल्या वाड्या? अजिबात हे सगळं बोलायचं नाही दादाला सांग। सूर्य, सांग दादाला, सांग। ए सूर्य, सूर्य, ए सूर्य। हरी काका, काय झालं? ते साप नाना रानात काम करतो आणि तिथे त्यांना साप चावलाय। काय? कुठे आहेत ते? रानातच। चल चल। चला। सर, हरलंय, वेळ झालं, थांबलोय मी। तुम्ही म्हणला होता ना काम रुकून झाल्यावर फॉर्म भरूया म्हणून। येता ना फॉर्म भरायला? का पुन्हा पुन्हा येतोस इथं? सांगितलं ना तुला मी तिथं जाऊन थांब म्हणून। माझं काम झालं मी तुला बोलावतो। का त्रास देतोस मला तू? नाही सर, मला वाटलं तुम्ही कामाच्या नादात विसरून गेला असेल म्हणून म्हणलं मी। 100 काम असतात मला दिवसभर आणि मी विसरत नाही। जातो तिथे जाऊन थांब। तुम्हाला मी फॉर्म देतो, थांबा तिथे।
यांनी फॉर्म लवकर भरून दिला तर बरं. दिवस मावळायच्या आत पुण्याला जायला हवं. अजून किती वेळ लावणार आहे काय माहिती. हा काय फॉर्म घेतल्याशिवाय माझी पाठ सोडणार नाही. बहिणी बघ ना ग. धनु काय झालं? फोन लागला का? नाही ना वहिनी. अगं बघ ना, दादाला किती फोन केला तरी तो फोनच उचलत नाही. तू कुठे गेलाय, काय करायला गेलाय काय माहित. आता पण काय करणार? धनु घाबरू नकोस तू फोन लावत राहा. उचलेल तो फोन नक्की. सूर्या 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 नाना तुम्ही जागे राहा. डोळे अजिबात मिटायचं नाही हा. हे बघ सगळं नीट होईल. फक्त डोळे मिटू नका. जागे राहा. नाना नाना डोळे नका बंद करू. एवढं मिस करू? धने दादा धने काय झालं? तिकडे आहे ना सगळं व्यवस्थित? दादा अरे नाना आहेत ना, ते रानात गेले होते. तिकडे त्यांना साप चावलाय. तू जसा असशील ना तसा परत घरी ये. हो शेठ, हा घ्या फॉर्म आणि पटकन भरून टाका बरं. आजच्या आज तुमचं काम करून टाकतो मी आणि तुमच्या त्रासातून मोकळा होतो एकदाचा. दादा येतोयस ना? अरे नाना सारखं तुझं नाव काढतायत रे. तू घरी ये ना पटकन. नाना अजिबात डोळे मिटायचं नाहीये. आपल्याला जागं राहायचंय. मी तुम्हाला औषधं देणार आहे. तुम्हाला लवकरच बरं वाटेल. हा झोपायचं नाहीये. फक्त जागे राहा तुम्ही. नाना नाना तुळजा नाना ठीक आहेत ना? काय धोका नाही ना त्यांना? आणि असं गुंग्याल्यासारखं का करतायत? तुळजा कर ना काहीतरी. तू शांत हो. मी करते उपचार. बरं वाटेल त्यांना. राजू मला नोटपॅड आणून दे बरं. काही नाही होणार त्यांना. नाना झोपायचं नाहीये. जागे राहा. राजू काही नाही. काका ही काही इंजेक्शन्स आहेत. ती मला पटकन मेडिकल मधून आणून द्या. होय असा जातो आता लगेच घेऊन येतो. चला. सूर्या ऐक माझं. त्यांना काही झालं तरी बेशुद्ध होऊ द्यायचं नाही. कारण तसं जर झालं तर मग बॉडी रेजिस्ट करणं बंद करेल आणि विष पूर्ण शरीरात पसरेल. आणि ते जर झालं आणि विष डोक्यापर्यंत गेलं तर मग धोका वाढू शकतो. त्यामुळे त्यांना जागं ठेव. काही झालं तरी जागं ठेव. आणि धनु त्यांच्या ज्या पायाला साप चावलेला आहे तो पाय अजिबात हलवायचा नाही. एकाच जागेवर ठेवायचा आहे. हा एक काम कर. मला थोडं कोमट पाणी आणि स्वच्छ कापड आणून दे.